मागच्या लेक्चरमध्ये आपण क्रिचॉफ करंट लॉ आणि क्रिचॉफ व्होल्टेज लॉ नावाचे दोन कन्सेप्ट क्लिअर केले. प्रॉब्लेम्स ऑन क्रिचॉफ करंट लॉ आणि प्रॉब्लेम्स ऑन क्रिचॉफ व्होल्टेज लॉ मध्ये दोन्ही लॉज मध्ये मला वाटतं मी करंट लॉचे काही प्रॉब्लेम तुम्हाला सांगितले मागच्या लेक्चर्स मध्ये. आपण पहिला दुसरा लेक्चर पाहाल त्या लेक्चर मध्ये तुमच्या लगेच लक्षात येईल की आपण क्रिचॉफ करंट लॉचे काही प्रॉब्लेम्स पाहिले. आज आपण क्रिचॉफ व्होल्टेज लॉचे काही प्रॉब्लेम्स पाहणार. क्रिचॉफ व्होल्टेज लॉ काय सांगतं हे आपल्याला माहित आहे. द अल्जेब्रिक सम ऑफ द पोटेन्शियल डिफरन्स अँड the EMF of the cell is equal to the zero. हा कन्सेप्ट आहे. बाय युझिंग द क्रिचॉफ व्होल्टेज लॉ आपण याचा वापर करून टू डिटरमाइन द इलेक्ट्रिक करंट अँड सेकंड वन इज द इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. आपण हे दोन पॉइंट फाइंड आउट करू शकता. आपण पोटेन्शियल ड्रॉप काढू शकता. सगळ्यात महत्वाचं मग मी आज जो कन्सेप्ट क्लिअर केलाय त्याच्यासाठी आज काही पहिला प्रॉब्लेम घेतोय ज्याचं नाव आहे क्रिचॉफ व्होल्टेज लॉ वरनं पहिला प्रॉब्लेम. तुमच्यासमोर मी एक नेटवर्क काढलंय. त्या नेटवर्क मध्ये इथे गॅलॅनोमीटर दिसतोय तुम्हाला. ह्या नेटवर्क मध्ये एक लक्षात राहू द्या काय गॅलॅनोमीटर दिसतोय आणि या गॅलॅनोमीटरच्या थ्रू जाणारा जो करंट आहे तो फाइंड आउट करायचा ज्याला आपण एक्स कन्सिडर करू. प्रॉब्लेम्स पहा. डिटरमाइन द करंट flowing through the galvanometer. Determine the current flowing through the galvanometer from figures. As shown in a figures. या फिगर मध्ये जो गॅलॅनोमीटरच्या थ्रू जाणारा जो करंट आहे तो फाइंड आउट करायचा आहे. तो फाइंड आउट करत असताना काय करायचंय बघा. पूर्ण नेटवर्क मध्ये हा क्लोज्ड लूप आहे. क्लोज्ड लूप मध्ये सगळ्यात महत्वाचं मेन जो करंट आहे एंटर ज्या नेटवर्क मध्ये जो मेन करंट एंटर करतोय त्याची व्हॅल्यू आहे 1 एम्पियर. अँड दिस 1 एम्पियर करंट इज स्प्लिट अप ऍट अ जंक्शन पॉइंट ए. हा 1 एम्पियर करंट ह्या ए पॉइंट वरून तर स्प्लिट होतोय डिवाइड होतोय इन टू द किती ब्रँचेस 2 ब्रँचेस. पहिल्या ब्रँच मधनं जाणारा करंट ए टू बी जाणार आहे. ज्याचं नाव देऊ आपण लक्षात घ्या. पहिल्याचं नाव देऊ आपण करंट कोणता I1. ए कडनं डी कडे जाणारा करंट आहे ज्याचं नाव देऊ आपण कोणता I2. पण एक लक्षात घ्या हा झाला पहिला लूप फर्स्ट. आपण असं नाही आहे याला आपण कन्व्हेन्शनल करंट असं म्हणू. लूप कसाही घ्या तुम्ही क्लॉकवाईज घ्या किंवा अँटी क्लॉकवाईज घ्या आन्सर मध्ये काही फरक पडणार नाहीये. ए टू बी कडनं जाणार या डायरेक्शन मध्ये फ्लो होणारा करंट आहे I1 आहे थ्रू द रेजिस्टन्स. रेजिस्टन्सची व्हॅल्यू 5 ओहम पहिला रेजिस्टन्स आहे. त्याच्या पुढे गेल्यानंतर मला सांगा परत खाली गॅलॅनोमीटर आला. गॅलॅनोमीटरच्या थ्रू जाणारा करंट कोणता एक्स आहे जो तुम्हाला डिटरमाइन करायचा आहे जो फाइंड आउट करायचा आहे. गॅलॅनोमीटरच्या थ्रू जाणारा करंट तुम्हाला फाइंड आउट करायचा आहे. पुढे जाऊन आपण बघू. मला एक सांगा जर इकडनं फ्लो होणारा करंट I1 आहे त्याच्यातनं मायनस कोणता होतोय एक्स होतोय म्हणजे या ब्रँच मधनं फ्लो होणारा करंट बी कडून पुण्याकडं सी कडे जाणारा करंट कोणता असेल I1 मायनस एक्स असेल. I1 मायनस एक्स असेल. सेकंड मला एक सांगा तोच करंट परत कोणाच्या थ्रू जातो गॅलॅनोमीटरच्या. सेकंडली परत इथे आल्यानंतर हा जो एक्स एम्पियर जो करंट आहे हा एक्स एम्पियर करंट या I2 मध्ये ऍड होईल आणि या ब्रँच मधनं फ्लो होईल तो इथं फ्लो होणारा करंट आपण I2 प्लस एक्स असं म्हणू. जो I2 प्लस एक्स कोणाच्या थ्रू जाईल 20 ओहमच्या. आणि फायनली जो एम्पियर जो ते तुम्हाला माहित आहे क्रिचॉफ करंट लॉ मध्ये सांगितलं की जंक्शन पॉइंटला जो एंटरिंग द करंट जो जंक्शन येणारा जो करंट आहे तो कोणाच्या इक्वल असतो लिव्हिंग द जंक्शनच्या. तो 1 एम्पियर करंट आहे बघा. हा 1 एम्पियर आहे बाहेर पण 1 एम्पियर जातोय. एंटर इथनं करत आहे अवे फ्रॉम द जंक्शन. इथनं जाणारा करंट किती आहे 1 एम्पियर आहे. मग मला एक सांगा इथनं फ्लो होणारा करंट I1 झाला हा I2 झाला. सेकंडली एक लक्षात घ्या इथनं फ्लो होणारा I1 मायनस एक्स तो I1 मायनस एक्स समजला असेल तुम्हाला कारण की गॅलॅनोमीटरच्या थ्रू जाणारा करंट किती आहे G आहे. आणि मग एक इकडनं येणारा I2 आहे आणि हा जो करंट आहे तो एक्स एम्पियर करंट दोन्ही इथं आल्यानंतर ह्या ब्रँचला एकत्र येईल I2 प्लस किती एक्स आणि I2 प्लस एक्स जो थ्रू द रेजिस्टन्स 20 ओहम रेजिस्टन्सच्या थ्रू पास होणार आहे. मला नाही अकॉर्डिंग टू द क्रिचॉफ लॉज वर ना ह्याच्यामध्ये 2 लूप पाडू आपण. किती लूप पाडू 2. पहिला लूप A B D A. दुसरा लूप घेऊ आपण B C D B. बघा पहिला अप्लाय क्रिचॉफ व्होल्टेज लॉ. लूप 1 पहिला लूप A B D A.
तुम्हाला मी साइन कन्व्हेन्शन सांगितलेत की हे ह्याच्यावर इक्वेशन कशी तयार करायचे. हा झाला पहिला लूप आणि हा झाला दुसरा लूप. करंटच्या डायरेक्शन नुसार लूप घेतला तरी चालतो किंवा करंटच्या अपोजिट डायरेक्शन नुसार लूप घेतला तरी चालेल. मग एक लक्षात घ्या, सगळ्यात पहिली कंडिशन्स मध्ये ए टू बी, बी टू डी, डी टू ए. तुम्हाला माहिती आहे की इन द डायरेक्शन ऑफ करंट आपण प्रॉडक्ट मध्ये पोटेन्शियल डिफरन्स मध्ये करंट आणि कोण घेतो, रेजिस्टन्स. मग करंटची व्हॅल्यू किती आहे इथं, I1 आहे. रेजिस्टन्सची व्हॅल्यू किती आहे, 5 ओहम आहे, 5 ओहम आहे, 5 ओहम आहे आणि I1 हा करंट आहे. या दोन्ही व्हॅल्यू प्रॉडक्ट मध्ये पोटेन्शियल डिफरन्स येतात. इन द डायरेक्शन ऑफ करंट आहे आपला पाथची डायरेक्शन ए कडनं कोणाकडे आहे, बी कडे. ए टू बी ही डायरेक्शन आहे आपली पाथची. आपण या पाथ मध्ये जातो आणि या पाथ मध्ये ज्यावेळेस तुम्ही इन द डायरेक्शन ऑफ करंट असतात त्यावेळेस तो प्रॉडक्ट हा निगेटिव्ह असतो. म्हणजे याचा अर्थ काय, तर पहिल्यांदा पाथ घेऊ आपण 5 -5 I1 -5 I1 मायनस का घेतलं समजलं असेल. पुढे जाऊ आपण, इथून इकडे येतोय परत इन द डायरेक्शन ऑफ करंट आहे जी आहे इथं. याची व्हॅल्यू एक लक्षात घ्या, गॅलॅन्टर मध्ये सगळ्यात महत्वाचं इथं एक्स काढायचे तुम्हाला आणि एक्स ची व्हॅल्यू फाइंड आउट करत असताना ज्यावेळेस गॅलॅन्टर मध्ये गॅलॅन्टरची व्हॅल्यू 10 ओहम दिलेली आहे, 10 ओहम दिलेली आहे. गॅलॅन्टर किती ओहमचा आहे, 10 ओहमचा. रेजिस्टन्सची व्हॅल्यू झाली 10 ओहम, पण व्हॅल्यू काढायची एक्स म्हणजे आता इन द डायरेक्शन ऑफ करंट असेल म्हणजे -10x -10x. सेकंडली परत पुढे जाऊ आपण, इथपर्यंत आला इथून जाऊ अपोजिट डायरेक्शन ऑफ करंट आहे म्हणजे प्लस 15I2 = 0. याला इक्वेशन नंबर फर्स्ट घेऊ आपण. पहिले इक्वेशन देऊ किंवा सगळ्यात महत्वाचं याला चालतंय फर्स्ट इक्वेशन घेऊ. सेकंड लूप घेऊ आपण, हा लूप बाय अप्लाइंग Kirchhoff's voltage law. Loop in a closed loop BCDB BCDB. क्या सोडवतो आपण बघा आपण परत इन द डायरेक्शन ऑफ करंट असेल म्हणजे हा प्रॉडक्ट निगेटिव्ह असेल परत. म्हणजे पहिल्यांदी व्हॅल्यू किती लिहू आपण, -10 इन ब्रॅकेट ऑफ करंटची व्हॅल्यू I1 -x. पुढे येऊ आपण सी पॉइंट कडे. सी कडे आल्यानंतर परत अपोजिट डायरेक्शन ऑफ करंट आहे म्हणजे हा प्रॉडक्ट प्लस मध्ये असेल. प्लस हे 20 इन ब्रॅकेट ऑफ I2 + x. इथं आलो आपण या पॉइंटला, परत इथनं पण या मेन पॉइंटला येऊ. अपोजिट डायरेक्शन ऑफ करंट असेल म्हणजे करंट आणि रेजिस्टन्सची व्हॅल्यू जी आहे ती प्लस प्रॉडक्ट मध्ये देईल, पॉझिटिव्ह प्रॉडक्ट मध्ये देईल. प्लस किती x, 10x = 0. हे सॉल्व्ह करून घेऊ आपण. किती झालं सांगा, हे -10 I1 मायनस किती, -10 -10 I1 मायनस प्लस 10x प्लस 20 I2 प्लस 20x प्लस 10x = 0. 1 एम्पियर आहे इथलं = 0. मग लक्षात घ्या आपण ह्या x चे जे कॉम्पोनंट आहेत त्याला ऍड करून घेऊ. -10 I1 प्लस 20 I2 प्लस 10x प्लस 20x प्लस 10x प्लस 40x = 0. इक्वेशन सेकंड, याला आपण इक्वेशन सेकंड देऊ. राईट. मुलांना एक लक्षात घ्या, हे जे दोन इक्वेशन आले पहिल्या लूपवरून, हे पहिलं इक्वेशन आणि हे सेकंड इक्वेशन. जर तुम्हाला गॅलॅन्टरच्या थ्रू जाणाऱ्या करंटची जर व्हॅल्यू काढायची असेल तर सगळ्यात मेन थिंग मध्ये ह्या दोन लूप मधनं फ्लो होणारा करंट म्हणजे कोणता, एक नंबर मध्ये I1 आणि सेकंडली दुसरा कोणता I2. हे दोन फाइंड आउट करणं फार महत्वाचे. आता का महत्वाचे ते सांग. कारण की मुलांना एक लक्षात घ्या, जो मेन करंट आहे ज्याची व्हॅल्यू मेन प्रॉडक्ट जो करंट 1 एम्पियर 1 एम्पियर हा जो करंट आहे तो 1 एम्पियर करंट हा दोन पार्ट्स मध्ये स्प्लिट झाला. I1 प्लस कोणत्या, I2 मध्ये, या दोन ब्रँचेस मध्ये. आणि या दोन ब्रँचेस मध्ये स्प्लिट झालेला करंट I = I1 प्लस I2 आहे. I = I1 प्लस I2 आहे. पण ह्या I ची व्हॅल्यू किती एम्पियर आहे, 1 एम्पियर आहे. मग एक आहे सगळ्यात महत्वाचं, आपण याला इथं असं लिहू, काय असं लिहू आपण, I1 प्लस I2 = 1 एम्पियर. जोपर्यंत तुम्ही I1 आणि I2 फाइंड आउट करणार नाहीये तोपर्यंत तुम्हाला x काढता येणार नाहीये. आणि I1 आणि I2 काढण्यासाठी ह्या दोन इक्वेशनची गरज आहे.
मग ह्या दोन इक्वेशनची करायचे तर एक लक्षात घ्या, हे दोन इक्वेशन मध्ये एक तर I1 फाइंड आउट करा, नाही तर I2 फाइंड आउट करा. आणि I1 आणि I2 जर फाइंड आउट करायचं असेल तर सगळ्यात महत्वाचं I1 फाइंड आउट करायचे तर I2 कॅन्सल व्हायला पाहिजे. I2 फाइंड आउट करायचं असेल तर I1 कॅन्सल व्हायला पाहिजे. पण त्याच्यासाठी एक सगळ्यात सोपं आणि कन्सिडर काय, सेम व्हॅल्यू जोपर्यंत येणार नाहीये तोपर्यंत त्या व्हॅल्यू तोपर्यंत दुसरी व्हॅल्यू फाइंड आउट काढता येणार नाहीये. मग ती काढायची कशी, एक सगळ्यात मोठं सोपं आणि साधं. इथं -10 आहे म्हणा, इथं -5 आहे. I1 तर या I1 ला जर कॅन्सल करायचं असेल तर ह्याला सरळ सरळ 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणजे एक साधा आणि सोपं घेतो. ऐकून घ्या, बघा इकडे लक्षात घ्या काय म्हणलाय. मल्टिप्लाय इक्वेशन फर्स्ट बाय 2 वी गेट. पहिल्या इक्वेशन आपण 2 ने मल्टिप्लाय करून घेऊ. बघा लक्षात घ्या, -10 I1 -10 I1 15 I2 ची व्हॅल्यू आली प्लस 30 I2 -20x इज इक्वल टू 0. इक्वेशन नंबर 3. आपण काय केलेलं लक्षात राहूया की फर्स्ट इक्वेशनला कितीने मल्टिप्लाय केलंय, सेकंड 2 ने मल्टिप्लाय केलंय. आता बघा -10 I बनालं, इथं -10 I बनालं. याचा अर्थ जर आपण या दोन व्हॅल्यू म्हणजे याच्यामध्ये ही व्हॅल्यू जर सबट्रॅक्ट केली, दिस इक्वेशन सबट्रॅक्ट द इक्वेशन 3 फ्रॉम 2. जर आपण तिसरं इक्वेशन दुसऱ्या इक्वेशन मधनं सबट्रॅक्ट केलं तर हे -10 I1 कॅन्सल होईल. बघा बरोबर आहे. मग एक लक्षात घ्या, -5 I1 कसे असतात त्याला 2 ने मल्टिप्लाय केलं, -10 I1 15 I2 ची टर्म्स अगोदर लिहिली प्लस 13 I2 मायनस किती x 20x इज इक्वल टू 0. मग एक हे सॉल्व्ह केल्यानंतर आपण या इक्वेशनला दुसऱ्या इक्वेशन मधनं सबट्रॅक्ट करू. सबट्रॅक्ट द इक्वेशन 3 फ्रॉम 2. सबट्रॅक्ट द इक्वेशन 3 फ्रॉम 2. बरोबर. मग सबट्रॅक्ट द इक्वेशन 3 फ्रॉम 2 सॉल्व्ह करत असताना आपण सबट्रॅक्ट करू. ऐकून घ्या, याच्यामधनं सबट्रॅक्ट द इक्वेशन्स इथे लिहितोय. सबट्रॅक्ट द इक्वेशन 3 फ्रॉम 2. जे काही तिसरं इक्वेशन आहे ह्याच्यातून सबट्रॅक्ट करू आपण. -10 I1 प्लस 20 I2 प्लस 40x इज इक्वल टू 0. सबट्रॅक्ट करू आपण हे इक्वेशन. -10 I1 प्लस 13 I2 मायनस 20x इज इक्वल टू 0. आपण साइन चेंज करून घेऊ. साइन चेंज कसे करून घ्यायचे लक्षात घ्या. ते मायनस मायनस प्लस होईल, ते प्लस मायनस मायनस होईल, हे इथं परत प्लस होईल. बघा लक्षात घ्या, -10 I1 प्लस 10 I1 कॅन्सल. -30 I2 मधनं 20 I2 गेली, -10 I2. लक्षात घ्या, इथं प्लस 40 झालाय, प्लस 40x प्लस 20x प्लस किती x 60x इज इक्वल टू 0. हे -10 I2 आपण इज इक्वल टू च्या त्या साइड मध्ये घेऊ. 60x is equal to 10 I2. That means I2 is equal to 16 upon 10x. I2 is equal to 6x. I2 ची व्हॅल्यू माहित झाली. किती I2 ची व्हॅल्यू सांगा. I2 ची व्हॅल्यू आहे 6x. मग I2 जर 6x आला तर I1 किती आहे. मग ज्या वेळेस सिक्वेन्स बघा परत एकदा आपण काय केलंय, हा एक लूप घेतलाय. पहिल्या लूपचं नाव घेतलं आपण A B D A. दुसरा लूप घेतला आपण B C B. बरोबर आहे. पहिल्या लूप वरनं हे इक्वेशन तयार केलं, दुसऱ्या लूप वरनं हे इक्वेशन तयार केलं. या इक्वेशन मध्ये तयार करत असताना I2 कॅन्सल करण्यासाठी I1 कॅन्सल करण्यासाठी आपण पहिल्या इक्वेशनला मल्टिप्लाय केले 2 न. केल्यानंतर तिसरं इक्वेशन तयार झालं, कारण की मल्टिप्लाय केल्यानंतर थर्ड इक्वेशन तयार होतं. थर्ड दिस इक्वेशन सबट्रॅक्ट फ्रॉम द इक्वेशन सेकंड. आपण सेकंड इक्वेशन मधनं पहिलं थर्ड इक्वेशन सबट्रॅक्ट केलं, त्याच्यामध्ये I2 ची व्हॅल्यू आली आहे किती x 6x. I2 किती x आलाय 6x. हीच व्हॅल्यू आपण इक्वेशन फर्स्ट मध्ये ठेवा. पुट द व्हॅल्यू इन इक्वेशन फर्स्ट. पुट द व्हॅल्यू इन इक्वेशन फर्स्ट. फर्स्ट इक्वेशन मध्ये ठेवून दे व्हॅल्यू. 16x आहे 6x. लक्षात घ्या, मायनस किती 5 I1 मायनस 10x प्लस 15 I2 ची व्हॅल्यू किती x इंटू 6x इज इक्वल टू 0. लक्षात घ्या, -5 I1
minus 10x, it is 90x is equal to 0. 90 मधनं हे 10x मायनस झाले, minus 5y plus 80x is equal to 0. 80x is equal to 5y1. I1 is equal to 18 by 5x. Right? This value is equal to I1. ओके, आपण जर डिवाइड केलं तर 16 होईल हे. याचा अर्थ व्हॅल्यू किती आली सांगा? I1 is equal to 16x. राईट? I1 ची व्हॅल्यू आली आहे 16x. I1 जर 16x येत असेल तर तुमच्या कंडिशन समजल्या असतील. ही व्हॅल्यू आली I2 6x आणि I1 आला 16x. काय कसं काढला I1 बघून घ्या. I2 ची व्हॅल्यू आपण फर्स्ट इक्वेशन मध्ये पुट केली. पुट केल्यानंतर मल्टिप्लिकेशन मध्ये 90 मायनस 80x इज इक्वल टू 10x इज इक्वल टू 80x. I1 इज इक्वल टू 18 बाय 5 I1 इज इक्वल टू 16x. आता मला सांगा, पहिली कंडिशन तुम्हाला सांगितली आहे की I1 प्लस I2 बरोबर 1 एम्पियर. I1 प्लस I2 इज इक्वल टू किती एम्पियर? 1 एम्पियर. मग एक आहे, आपण I1 प्लस I2 बरोबर 1 एम्पियर जर लिहित असताल तर I1 ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे 16x. I2 ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे 6x इज इक्वल टू 1 इज इक्वल टू 1. 22x इज इक्वल टू 1. x इज इक्वल टू 1 बाय 22. आता मला सांगा x हे काय? तर करंट आहे. कोणाच्या थ्रू जाणारा? कोणाच्या थ्रू जाणारा करंट आहे? गॅलनमीटरच्या थ्रू जाणारा करंट. म्हणजे x ची व्हॅल्यू म्हणजे गॅलनमीटर रेजिस्टन्सच्या थ्रू जाणारा जो करंटची व्हॅल्यू आहे ती x ची व्हॅल्यू 1 बाय 22 एम्पियर. 1 बाय 22 एम्पियर. 1 बाय 22 एम्पियर्स. लक्षात घ्या मुलांनो कसं सोडवलंय. बाय अप्लाइंग द किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ. ओके, मग एक लक्षात घ्या, असे नंबर ऑफ कंपोनंट असणारे प्रॉब्लेम्स आपल्याला सॉल्व्ह करायचे. आणि हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना कंडिशन्स काय, तर जोपर्यंत एक लक्षात घ्या लूप समजणार नाही, लूप फाइंड आउट करायची. बघा 1 एम्पियर करंट दिलं होतं, तो स्प्लिट झालाय 2 पार्ट्स मध्ये, एक I1 आणि I2. त्या दोघांची व्हॅल्यू सम करून 1 एम्पियर घेतलं. पहिल्या लूप वरून आपण I2 ची व्हॅल्यू फाइंड आउट केली. दुसऱ्या लूप वरून आपण I1 ची व्हॅल्यू फाइंड आउट केली. त्या दोन्ही व्हॅल्यू इथं आपण पुट केल्या. 16x प्लस 6x इज इक्वल टू 1 एम्पियर आणि x इज इक्वल टू 1 बाय 22 एम्पियर. हे आपलं आन्सर आहे. ओके, असेच आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये याच्यापेक्षा थोडेसे कॉम्प्लिकेटेड सर्किट मध्ये असणारे काही प्रॉब्लेम्स पाहणार आहे. ओके, थँक्यू.